हाय टू फॅमिली, कशा आहात? बऱ्याच का सकाळच्या तुम्हाला शुभेच्छा. मग झाला का चहा नका? आमचं चालू आहे झणझणीत झणझणीत ठेचा बघा, ठेचा मेथीचा. मग कशा आहात? बऱ्यात का? तुमच्याकडं पाऊस पाणी झाला का? दसरा आमच्याकडं आकाशी उघडलंय, ऊन पडलंय. म्हणजे त्याला पटपटा काम उरकून द्यावं आणि पटकन उरकून मस्त करावं. ठेचा ती मिरच्या भाजून घेतल्यात, त्यात टमाटा टाकायले. टमाटर, कांदा मस्त, थोडंसं जिरं मोहरी टाकायचं, लसूण आणि कांदा पिंदा टाकून एकदम छान लागतो ठेचा. तुम्ही कसे करतात कमेंटमध्ये सांगा. वरण करायचंय, भात करायचंय. लेकरं सुट्टी आज रविवारी. त्याला उद्याच्याला बसतात घट. उद्या बसता उपास. कोण 9 दिवस धरते, कोण उठता बसता धरते. आमची सासूबाई धरते आणि दिवसाची मी उठता बसता धरते. मला ते गोळ्या ओढायचे असतात ना, त्याच्यामुळं मला त्यांनी धरू देत नाही. ते म्हणते तर नको धरायचं. तुम्हाला एक महत्त्वाचं बोलायचं. काल एका टाईम कमेंट केले की मुक्या जनावराला खूप सांभाळा, त्याला जीव लावा. मुक जनावरच जाणीव ठेवतो आपण जीव लावला तर. मुक जनावरच जाणीव ठेवतो. मी किती जीव लावला ना दुसऱ्याला नसतं, पण ते मुक जनावर आहे ना, त्याला बोलता येत नाही, काय म्हणता येत नाही, ते आपली चर्चा करत नाही. पण जाणीवच होतं का तर ते म्हणजे आपल्याला सांभाळलेलं, आपल्याला खाऊ पी घ्यायचं आहे. तर मला आमच्या कालूचा स्वभाव कसा आहे सांगते की आमच्या माला कुठं बी जाऊ जा, पाणी लावा जाऊ जा संध्याकाळचं, किंवा हिरीकडं जाऊ जा, किंवा ऊसात जाऊ जा. ती इथलं भाकर जरी टाकलेली असली तर ती भाकर खाणार नाही, पण त्यांच्या मागं जाणार. आणि संध्याकाळच्या पोरी उठल्या तिकट आहे, संध्याकाळच्या पोरी उठल्या सुला तर उठून बाहेर थांबणार, बुकणार, सगळीकडे बघणार. आणि जेव्हा पोरी घरात आल्या की मग जाग्यावर जाऊन झोपणार. एवढं इमानदार मित्र आहे. त्याला लय जीव लागत. आणि ते लहान छोटंसं पिलू होतं तेव्हा आणलेलं होतं. म्हणतात ना जीव लावला तरच जवळ येतो. त्याच्या आता ते माणसं नाही ते पैशापुरते. पैसा काम ते हाय ते खरं म्हणलं तर पैसा चालवलं बरं. आता खोटं काय तर पैसा, खरं काय तर पैसा. खरं तर चलत नाही आताची दुनियानं, खरं चलत नाही. मग आपण मोबाईल वापरतो, मोबाईल खरं बी बोलतो, खरं सांगतो, आणि खरं आणि वाईट बी बोलायला त्या मोबाईल किती बी लांब असतो. खोटं बोललं तर माणसाला खरं वाटतं. त्याच्यामुळं मला त्या ताईंची लई आभार वाटतो की त्यांना मुख्य जनावरांचं आवडलं स्वभाव.
मला बी भारी वाटलं. आणि एक कमेंट केली पण त्याचं नाव मला वाचता येईना इंग्रजीमधून. मी कमेंट वाचून तुम्हाला सांगते नक्की. आता ठेसा केलाय, मग तिथं वरण भात करते आणि मग पुन्हा अजून एक ब्लॉक टाकते. आज धुणं धुवून घ्यायचे. तोपर्यंत बाय बाय.